पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। परिणय फुके गोसीखुर्द धरणाच्या दूषित पाण्यावरून आक्रमक झाले। मागच्या 3 वर्षात एकही वैज्ञानिक सर्वे किंवा आरोग्य शिबिर घेतलं नाही, परिणय फुके यांनी खंत व्यक्त केलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात परिणय फुके यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूयात। भाजप आमदार परिणय फुकेजी आपल्यासोबत आहे। भाऊ, काय सांगाल, आज आपण जे आहे ते गोसेखुर्द धरण आणि नागनदीचा प्रश्न जे आहे ते या ठिकाणी सभागृहात उपस्थित केलेला आहे। अनेक लोकांना जे आहे ते आजार जडत आहे, अशा पद्धतीची तुम्ही या ठिकाणी जे आहे ते एकूणच पटलावरती मांडणी केली आहे। काय नेमकी तुमची मागणी? बघा, आज लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून गोसीखुर्द धरणामध्ये जे होणारं पाणीचं प्रदूषण आहे त्या संदर्भातली मी लक्षवेधी लावली होती। या लक्षवेधीच्या माध्यमातून नागनदी आणि कनान नदीमध्ये जे प्रदूषण आहे, जे पाण्यात जे प्रदूषण होत आहे ते अशुद्ध पाणी वैनगंगा नदीच्या माध्यमातून घोषित धरणामध्ये होतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या गावांमध्ये जे पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून जे पाणी पुरवठलं जातं की आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी दूषित होत आहे आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या समस्या तिथे निर्माण होत आहे। अशुद्ध पाणी लोकांना मिळतं आणि त्यामुळे अनेक आजार तिथे रोगराई तिथे पसरत आहे। त्यानंतर शेतीला उपयोगी जे पाणी तर मोठ्या प्रमाणात शेतमालाचं नुकसानसुद्धा यामध्ये होत आहे। मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये एक दलदल तिथे निर्माण झालेला आहे। या दूषित पाण्यामध्ये जो BOD लेवल आहे तो त्यांनी उत्तरात सांगितलं की 28.8चा BOD लेवल आहे आणि हा BOD लेवल जर समजा शुद्ध पाण्याचं किंवा एक नदीमधल्या साधारण स्वच्छ नदीचा BOD 3 मिलीग्राम पर लिटर असलं पाहिजे, पण नागनदीचं आणि या कनान नदीचं जवळपास 28.8 मिलीग्राम पर लिटर आहे आणि म्हणून हे किती प्रदूषित आहे आणि हा नाग नदी नाही तर हा नाग नाला किंवा नाग गटर झालेला आहे आणि म्हणून हे लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारचं लक्ष याच्यामध्ये मी आकर्षित केलं की लवकरात लवकर जे आहे ते स्वच्छता केली पाहिजे आणि या सामान्य नागरिकांना दिलासा दिला पाहिजे, या पद्धतीची मागणी आज विधान परिषदेच्या पटलावर भाजप आमदार परिणय फुके यांनी केलेली आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।